और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगरातील जिजामाता कॉलनीतील शेकडो घरांमध्ये मंगळवारी रात्रीपासून पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांचे मोठे हाल झाले होते। बुधवारी सायंकाळी महापौर अश्विनी निकम यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। पाण्याचा निचरा करण्यासाठी रस्त्याचं खोदकाम आवश्यक असून त्यासाठी पोकलेन मशीनची गरज असल्याचं प्रशासनानं सांगितलं। ही समस्या उपमहापौर अमर लुंड यांच्या पॅनलमधील असल्यानं त्यांनी स्थानिक रहिवाशांना रात्री 1 वाजेपर्यंत पोकलेन मशीन उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं होतं। दरम्यान माजी आमदार पप्पू कलानी यांच्या स्टाईलने काम करणाऱ्या महापौर निकम यांनी महापालिका कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करत यंत्रणा तातडीने कार्यान्वित केली। अखेर रात्री सुमारे 9च्या सुमारास महापौर अश्विनी निकम आणि नगरसेवक दुर्गा राय यांच्या उपस्थितीत पोकलेन मशीन जिजामाता कॉलनीत दाखल झाले। तातडीने रस्ता खोदण्याचं काम सुरू करण्यात आलं। कामादरम्यान नालेलगत उभारलेले एक शौचालय कोसळले। त्यावेळी महापौरांनी संबंधित कुटुंबाशी संवाद साधत आवश्यक मदतीचं आवाहन दिलं। वही काम करेगा, सबका हटा के करेंगे, हर कोई ऐसा नाटक करेगा तो वही पब्लिक सब जमा हो गई और उनको कुछ हो जाएगा तो हमारे ऊपर आएगा। लोग हमको ही बोलेंगे वो करने 1 मिनट कहाँ पड़े ना बाहर काटो। अंदर लेके जाओ मेरे एक आदमी संभाल के बाहर निकलो। सब इधर आ जाओ। नहीं आप भी हो शंकर, अरे बाहर निकलो, सबको लेके बाहर निकलो। ओए हाथ पकड़ो उसका, हाथ पकड़ो। आराम से घाई मत करो भाऊ। ये आधे घंटे से बाद हमको आर्ग्यूमेंट का टाइम नहीं है। हेलो क्या कर रहा है? साइड पे आए ये निकालने का कचरा पूरा को कुछ गिर जावे तो थोड़ी देर बाहर निकलो। त्यानंतर खोदकामाला वेग आला आणि रात्री 11:30च्या सुमारास घरातील पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात झाली। मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बहुतांश घरातील पाणी पूर्णपणे बाहेर काढण्यात आलं। संपूर्ण काम पूर्ण होईपर्यंत महापौर अश्विनी निकम या घटनास्थळी उपस्थित राहिल्या। पाण्याचा निचरा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्थानिक रहिवाशांसोबत चहाचा आस्वाद घेत नागरिकांना धीर देऊन तिथून प्रस्थान केलं। इथले जे स्थानिक समाजसेवक आहेत बंटी चांदवानी, त्यांचा मला फोन आला होता काल रात्रीच की इथे पाणी भरलेलं आहे, पण आम्ही मीटिंगला बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे मी येऊ शकली नाही। जेव्हा मला कळलं की समस्या जास्त गंभीर आहे तर तेव्हा मी 4 वाजता इथे आली। आज 4 वाजल्यापासून एकदम आटीतुटीची लढाई होती। कालपासून आपले जे UMCचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, जसे मनीष हिरवे झाले, एकनाथ पवार झाले, ते आपली मेहनत तर इथे करतच होते, पण आपल्याला काही इक्विपमेंट्सची आणि मशीनची गरज होती। ती आपल्याकडे नसल्यामुळे हे थोडं काम थांबलेलं होतं, बट आपण आता ते अरेंज केलं। पोकलॅनची गरज होती इथे, ती आपण अरेंज केलं पोकलॅन आणि काम एकदम तातडीने सुरू केलं। मी 4 वाजता आली होती तेव्हापासून आम्ही इथे सगळे UMCचे कर्मचारी आहेत, इथले स्थानिक जे रहिवासी आहेत ते इथे आहेत, आपले उपमहापौर पण आहेत इथे। सगळ्यांच्या मदतीने हे काम करण्यात आलेलं आहे सुरू। आता वाजलेले आहेत 11:30, 90% काम झालेलं आहे पूर्ण। माझं जेव्हा मी पहिल्यांदा इथे आली 4 वाजता, एकच हेतू होता की जे लोक पाण्यामध्ये आहेत त्यांना बाहेर काढणं आणि त्यांच्या घरात जे पाणी गेलेलं आहे ते बाहेर काढणं। बाकी ज्या समस्या आहेत त्या तर आपण हळूहळू दूर करूयात, पण मेन मोटिव्ह होता की त्यांना पाण्यामधून बाहेर काढणं, ते आपण आता केलेलं आहे। तुम्ही जे सांगितलं म्हणजे तुम्ही घरी गेल्या पण लगेच इथं पोकलेन घेऊन आल्या, नक्की तुमची भावना काय होती यामध्ये? मी या शहराची प्रथम नागरिक आहे
आणि माझ्या शहरातले लोक पाण्यात राहतील आणि मी घरी जाऊन व्यवस्थित राहील हे माझ्या मनाला पटत नव्हतं. म्हणून मी तातडीने UMCला परत पोहोचले 4ला आल्यानंतर आणि पोकलॅन कुठून अरेंज करता येईल हे पाहून लवकरात लवकर 9 वाजता मी पोकलॅन इथं बोलवला आणि काम सुरू केलं. नागरिकांना पाण्यात ठेवणं हे मला पटत नव्हतं. हे काम उद्याही होऊ शकलं असतं पण ते मला पटणारं नव्हतं. म्हणून मी लवकरात लवकर याच्यावर निर्णय घेतला आणि बाहेरून पोकलॅन मागवलं आणि काम सुरू केलं. महापौरांनी दाखवलेल्या तत्परतेची शहरभर चर्चा असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाला त्यांनी न्याय दिल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिकांकडून करण्यात येते. इकडे 4 वाजेपर्यंत काहीच काम झालेलं नव्हतं. JCBचं लावलं होतं पाणी काय मॅडम आल्यानंतर महापौर मॅडम आल्यानंतर त्याच्यानंतर तो निर्णय घेतला त्याच्यामुळे पोकलर आल्या तर 9 वाजेपर्यंत लगेच ह्याच्यामध्ये काम लवकर झाले. मॅडमने तातडीने इकडे लक्ष दिल्यामुळे त्यांचे फार आभार आहे. त्याला धन्यवाद करतो की तर इकडचं कामं सोडून इकडे येऊन पुन्हा 4 वाजता आले आणि आता सुद्धा आले 9 वाजता त्यांनी सगळं काम करून दाखवलेलं इकडं. त्याबद्दल खूप खूप आभार. बरोबर. देखिए जैसे कल से यहाँ पर प्रॉब्लम था और जो यहाँ पर आए हुए थे उनका बहुत काम स्लो चल रहा था. ये हमारी महापौर मैडम का हम थैंक यू बोलेंगे जिन्होंने अपनी एक्टिवनेस दिखाई और सीरियसली इस पर अच्छा काम करके दिया है. जो प्रॉब्लम था कल से सॉल्व नहीं हो रहा था आज उन्होंने फटाक से पोकलैन अर्जेंसी में मंगा के अरेंज करके उन्होंने करके दिया. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.